तुम्ही 30 दिवसांचा रिचार्ज मारता, पण तो 28 दिवसातच का संपतो? तुमच्या वर्षात 13वा महिना कुणी घुसवलाय? देशाला गॅसपासून ते डेटापर्यंत सर्वांवर कुणाचं राज्य आहे? एका माणसाने अख्ख्या देशाची सवय कशी बदलली? नमस्कार, मी अँकर अजिंक्य आणि तुम्ही पाहत आहात RRC नेटवर्क. आज वाढदिवस आहे अशा व्यक्तीचा ज्याने भारतीय व्यवसायाची व्याख्याच बदलून टाकली, मुकेश अंबानी. मुकेश अंबानी हे नाव फक्त श्रीमंतीचं नाही तर एका अफाट विजनचं प्रतीक आहे. लोकांनी जेव्हा फक्त पेट्रोल आणि पॉलिस्टरचा विचार केला तेव्हा अंबानींनी डेटामध्ये भविष्य बघितलं. त्यांनी फक्त संपत्ती वाढवली नाही तर ती कशी टिकवायची आणि वाढवायची याचं गणित जगाला शिकवलं. आज ते भारताच्या अर्थव्यवस्थेचा असा कणा आहेत की त्यांच्या एका निर्णयावर मार्केट हलतं. पण ही झेप वादाशिवाय पूर्ण झालेली नाही. 2016 साल आठवतंय, जेव्हा जिओ आलं आणि सगळं मोफत मिळालं, तेव्हा मार्केटमध्ये वादळ उठलं. प्रतिस्पर्धी कंपन्यांनी त्यांच्यावर प्रिडेटरी प्राइसिंगचे आरोप लावले. आरोप असा होता की अंबानी मुद्दाम मोफत सेवा देऊन इतर कंपन्यांना संपवत आहे. अनेक कंपन्या बंद पडल्या. मार्केटमध्ये मोठी उलथापालट झाली. पण कायदेशीर लढाईत अंबानींनी बाजी मारली आणि आज तेच टेलिकॉम मध्ये सुलतान आहेत. पण मित्रांनो, ही मोफतची सवय आज आपल्याला महागात पडते का? आज आपण जो 28 दिवसांचा रिचार्ज मारतो त्याचा हिशोब कधी मांडलाय? एका वर्षात 12 महिने असतात, पण रिचार्जच्या गणितात आपण वर्षाला 13 वेळा पैसे भरतो. हाच तो बिझनेसचा मास्टर स्ट्रोक आहे ज्याला आपण अंबानी पॅटर्न म्हणू शकतो. वाद असो किंवा प्रगती, पण मुकेश अंबानींनी भारताला जगाच्या वेगळ्या नकाशावर एका वेगळ्या उंचीवर नेलंय, यात काही शंका नाही. अशा दिग्गज उद्योजकाला वाढदिवसाच्या RRC नेटवर्क कडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला काय वाटतं? अंबानीच्या या बिझनेस मॉडेलमुळे तुमचं आयुष्य खरं सोपं झालंय की फक्त तुमच्या खिशातून जास्तीचे पैसे जात आहेत? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी फॉलो करा RRC नेटवर्कला.